मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मवियाची घडी विस्कटलीये यात तथ्य. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कबुली. संवादाचा अभाव असल्याचं म्हणत मवियाच्या वाटचालीवर सपकाळांचं मोठं विधान. गुलाबी जॅकेट घातलं म्हणजे जबाबदार आहोत असं समजू नये. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये सपकाळांचा पार्थ पवारांना टोला, तर पार्थ यांचं वक्तव्य मजेशीर आणि विनोदात्मक म्हणत सपकाळांनी उडवली खिल्ली. मुंबईमध्ये नवं विधिमंडळ होणार असल्याची माहिती. नव्या विधिमंडळासाठी राज्य सरकारनं मागवली डिझाईन. आमदारांची संख्या वाढणार असल्यानं नवं विधिमंडळ होणार असल्याची माहिती. पायलटच्या चुकीमुळे हेलिकॉप्टर थेट पार्किंगमध्ये लँड. छगन भुजबळ थोडक्यामध्ये बचावले. घटनेची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. बंधू अशोक खरातला ईडीचा दणका. अशोक आणि कल्पना खरातची 3 बँक खाती सील. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून कारवाई. नाशिकच्या धर्मांतरण रॅकेटचा तपास. आता दिल्लीच्या रडारवर कटाचे धागेदोरे राज्याबाहेरही असल्याचा संशय बळावला. तपासात एनआयए आणि एटीएसची एंट्री होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीकॉम 3ऱ्या वर्षाचा पेपर फुटला. परीक्षेच्या 1 तास आधी व्हॉट्सअॅपवर पेपर. 140 रुपयांमध्ये प्रश्नपत्रिका विकल्याचं समोर. 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला. एनसीईआरटीच्या निर्णयानं नवा वाद. हा तर इतिहास पुसण्याचा प्रयत्न. छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसलेंचा आरोप. स्कूल बसच्या मनमानीला चाप. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार भाडं, तर पालकांकडून एक रकमी आगाऊ भाडं घेण्यासही बंदी. कोल्हापूर कृषी बाजारामध्ये गुळाचे उत्पादन बंद. गुळाबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगर जमीन हिबानामा प्रकरणात जमिनीच्या मूळ मालकाला अटक. नोटीस देऊनही चौकशीस गैरहजर राहिल्यानं कारवाई. पोलिसांकडून गुन्हा दाखल. साताऱ्यातील कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड करून प्रवाशांचे मोबाईल सोनं लुटलं. रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू. मुंबई बंगळुरू दरम्यान धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन. रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी. प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू, तर 2 अमेरिकन विनाशिकांनी सामुद्रधुनी पार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा.